मुक्ता, मला तुझ्या फेसबुक आय.डीचा पासवर्ड सांग. प्लीज लवकर कर. प्रणीत बायकोला म्हणाला. तू तर नेहमी माझ्यावर संशय घेतो. तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाहीस. हे घे, बघ तुला काय बघायचं आहे ते. मुक्ताने तिचा फोन फेकून प्रणीतकडे दिला. धन्यवाद प्रिये. तू नेहमी माझ्यावर रागवत नाहीस, पण माझे काम सोपे करतेस. आणि प्रणीतने फोन हातात घेतला. तेव्हा मुक्ता रागाने प्रणीतकडे पाहत राहिली आणि मग रागाने प्रणीतकडे पाठ करून झोपी गेली. त्यानंतर प्रणीतने मन लावून काम पूर्ण केले. त्याने आपल्या रागावलेल्या पत्नीकडे पाहिले आणि मनात आनंदाने विचार करू लागला. माझ्या प्रिये, तू खूप सुंदर आहेस. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. खूप खूप जास्त धन्यवाद. सक्षम ऑनलाईन आला होता. त्याने पाहिलं, दिव्यांका पण ऑनलाईन आहे. वा, मस्त, किती छान संधी आहे. आर्यन बोलतो. हे, कशी आहेस दिव्यांका? दिव्यांका बोलते, मी छान आहे. मस्त. अरे वा, तू आहेस तर. सक्षम बोलतो, हो, मी आज तुझीच वाट पाहतोय. हो, मला माहिती आहे. म्हणजे उद्या आपण भेटतोय ना? दिव्यांका बोलते, सॉरी बाळा, मी हे सांगायलाच ऑनलाईन आलो होतो. खरं तर काही वैयक्तिक कारणामुळे उद्या मी येऊ शकत नाही. प्लीज मित्रा, वाईट वाटलं का? पण काय झालं? दिव्यांका बोलते, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. बाय, मी निघते आहे. सक्षम विचार करतो, मी तिला खूप कष्टाने फूस लावली होती. ती यायला देखील तयार झाली होती. आता तिला अचानक काय झालं आहे? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. सक्षम एका मोठ्या घरचा मुलगा होता. ती प्रणीतची मुलगी दिव्यांका 2 महिन्यापूर्वीच फेसबुकवर ऑनलाईन फ्रेंड बनली होती. आणि काल कॉलेज बंक केल्यानंतर तो दिव्यांकाला पहिल्या भेटीसाठी एका खास ठिकाणी बोलवत होता. आणि दिव्यांकाही हो म्हटलेली होती. पण शेवटच्या क्षणी ती नाही म्हणाली. यामुळे सक्षमचा मूड ऑफ झाला होता. कारण त्याने त्याचा मित्र सनीसोबत 20,000ची पैज लावली होती की उद्या तो दिव्यांकाचे बोल्ड फोटो दाखवेल. तर सनीला विश्वास होता की सक्षम इतक्या लवकर हे सर्व करू शकणार नाही. सनी हा दुसरा कोणी नसून सक्षमचा ऑनलाईन फेसबुक फ्रेंड होता. आता प्रणीतही पत्नी मुक्ताजवळ झोपला. सकाळी उठल्यावर त्याने पाहिलं की आदल्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल त्याची पत्नी अजूनही चिडलेली आहे. मुक्ता, तू अजून उठली नाहीस? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तुला नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवायचं नाही का? प्रणीत मुक्ताला प्रेमाने म्हणाला. माझ्या प्रिये, मला तुझ्यावर शंका नाही. मी तुझा फोन का घेतला आहे हे तुला लवकरच कळेल. थोडा दुरावा मुक्ताने प्रणीतकडे पाहिलं आणि म्हणाली, बरं ठीक आहे. असं बोलून ती आवरण्यासाठी गेली. इकडे दिव्यांका तिच्या खोलीत विचार करत होती आणि शाळेत कॉलेजमध्ये जायची तयारी देखील करत होती. ती 12वीत शिकत होती. आज ती नेहमीपेक्षा थोडी चांगली तयार झालेली होती. दिव्यांका बेटा, लवकर ये, आम्हाला उशीर होतोय, प्रणीतने हाक मारली. हो पप्पा, मी इथेच आहे, फक्त 1 मिनिट, दिव्यांका फायनल टचअप करताना म्हणाली. आणि आज जेव्हा दिव्यांका बाहेर आली तेव्हा तिची आई आणि वडील दोघेही तिच्याकडे बघतच राहिले आणि त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आणि आश्चर्यचकित देखील झाले आणि तिचा इतका मेकअप आणि नवीन ड्रेस याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. खरं तर पप्पा, आज कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, पार्टी आहे, त्यामुळे हा ड्रेस घातला आहे. प्रणीत आणि मुक्ता एकमेकांकडे बघतच राहिले. ठीक आहे, मी तुला ड्रॉप करतो. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. प्रणीतने त्याची ऑफिसची बॅग उचलली आणि गाडी काढली.
दिव्यांकाला कॉलेजपासून थोड्या अंतरावर सोडले. दिव्यांकाने पप्पा गेल्याचे पाहून पटकन तिचा फोन काढला आणि मेसेज करण्यासाठी फेसबुकवर लॉग इन केलं. तेव्हा तिला कळलं की सक्षमने तिला ब्लॉक केलं आहे. ती त्याला मेसेज किंवा कॉल करू शकत नव्हती. दिव्यांका आता अस्वस्थ झाली, घामाघूम झाली. माझी काय चूक झाली की सक्षम मला ब्लॉक केला आहे? दिव्यांकाचा मूड इतका वाईट होता की तिला काहीच सुचत नव्हतं. संध्याकाळी घरी आली. सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते. जेवण ताटात होते तेव्हा प्रणीत दिव्यांकाला विचारतो की बेटा, कशी होती आजची पार्टी? तेव्हा दिव्यांकाने एकदा रागाने वडिलांकडे पाहिलं आणि काहीच बोलली नाही. मुक्ता आणि प्रणीत यांनी मिळून दिव्यांकाला अनेक प्रश्न विचारले, पण रागाने बसलेल्या दिव्यांकाने मात्र काहीच सांगितले नाही. तेव्हा मुक्ता म्हणते, दिव्यांका, तू कधीपासून इतकी हुशार झालीस? तुझे वडील आणि मी तुला कधीपासून काहीतरी विचारत आहोत. तू आम्हाला काहीच का सांगत नाहीस? मुक्ता, तू तिला का ओरडत आहेस? या वयात हे सर्व घडणं स्वाभाविक आहे. खरं तर त्यांच्या कॉलेजमध्ये ना कोणतं फंक्शन होतं ना कोणता कार्यक्रम. तिला तिच्या नवीन फेसबुक फ्रेंडला भेटायला जायचं होतं. पण शेवटी त्याने हिला ब्लॉक केलं आणि प्रणीतने सर्व काही सांगितलं. पप्पा, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? आई-बाबांची माफी मागत दिव्यांकाने विचारलं. बेटा, आम्ही तुझे पालक आहोत. आम्ही तुझ्या सर्व चांगल्या वाईट सवयींकडे लक्ष देत आहोत. काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत होतं की तू ना तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देत आहेस ना आमच्याकडे. काही कारणामुळे तुझ्या शेवटच्या महिन्यात तू मासिक परीक्षेमध्ये सुद्धा खूप तुला कमी मार्क मिळाले आणि तू आमच्यापासून हे लपवून ठेवलं होतं. म्हणून मी पुन्हा प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा लक्षात आलं की तुला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या भूताने पछाडलेलं आहे. मग काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी मी देखील एक झालो तुझ्या वयाचा. सनी. पण पप्पा, हा सनी कोण आहे? मी त्याला ओळखत नाही, दिव्यांकाने रागाने म्हणाली. पण तुला सक्षम माहिती आहे ना? हो. मान हलवत दिव्यांकाने पुन्हा पप्पांकडे पाहिलं. सनी देखील सक्षमचा फेसबुकवर जवळचा मित्र बनला होता. आणि तुला हे ऐकून आश्चर्य वाटेल बेटा, तू ज्याला भेटणार होतीस तो तुझा खरा मित्र नव्हता, तर एक प्रौढ व्यसनी व्यक्ती आहे, जो मुलगा तुझ्यासोबत फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार होता. हे सर्व ऐकून मुक्ताला काहीच कळत नव्हतं. हे सर्व चालू होतं आणि ना तू मला काही सांगितलं ना दिव्यांकाने. मग त्याने आत्मविश्वास देण्यासाठी प्रणीतने सक्षम आणि सनी यांच्यातील संपूर्ण गप्पा वाचून दाखवल्या. सॉरी पप्पा, आतापासून मी भविष्यात असं काहीही करणार नाही, असं दिव्यांका बोलली, ज्यामुळे तुमची आणि आपल्या कुटुंबाची इज्जत खराब होईल. प्लीज पप्पा, मला माफ करा, असं म्हणत दिव्यांकाने वडिलांना मिठी मारली. आपल्या मुलीच्या डोक्याला हात लावताना प्रणीत म्हणाला, मी तुझ्यावर कधीच रागावलेलो नाही. मी फक्त तुझे डोळे उघडण्यासाठी आणि केलेली चूक समजून घेण्यासाठी थोडी हेरगिरी करत होतो. चकित झालेली मुक्ता नवऱ्याकडे आणि मुलीकडे बघून आश्चर्यचकित होऊन डोकं धरून खाली बसली होती. हे सगळे इतक्या सहजतेने घडत होतं. तेव्हा प्रणीत म्हणाला, नाही, तुझ्या मदतीशिवाय हे सर्व शक्य नव्हतं. तूही मला पूर्ण मदत केली आहेस. मुक्ता आश्चर्यचकित झाली. मला काहीच कळलं नाही. हो, मला माहिती आहे, पण तू रागावली आणि मला मदत केलीस. तुझ्या फोनवरून मला दिव्यांकाचा ID मिळाला. तो उघडला आणि न येण्याबद्दल लिहिलं.
तुझ्या मदतीने मीच ती हालचाल केली. आता मुक्तालाही समजलं की प्रणित काय बोलू पाहतोय. आता तिघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि इंटरनेट आणि सोशल मीडिया जपून वापरण्याचे वचन दिले. कोणत्याही चुकीसाठी मुलांना दोष देऊ नका. स्वतःची जबाबदारी समजून घ्या आणि आजच्या इंटरनेटच्या युगात मुलांना वेळ द्या. याशिवाय मुले लॅपटॉप किंवा टॅबलेट वापरत आहेत की नाही, अभ्यास करत आहेत की तुम्ही इतरांसाठी मनोरंजनाचे साधन बनत आहात का, हे एकदा तपासा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.